महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल द्वारा घोषित परीक्षा परिणाम में डॉक्टर अंबेडकर कॉलेज के विद्यार्थियों ने उल्लेखनीय सफलता प्राप्त की। साइंस संकाय में प्रियांश देशमुख ने 93.5% अंक लेकर कॉलेज से पहला स्थान हासिल किया, जबकि कॉमर्स में अदिति शिंदे ने 96% के साथ टॉप किया। आर्ट्स संकाय में आदित्य मंगल ने 83% अंक प्राप्त कर अपने किसान परिवार का नाम रोशन किया। वही छात्र ऋचा द्विवेदी ने भी 72.03% अंक हासिल किए। खास बात यह रही कि उन्होंने बिना किसी ट्यूशन के बीच ब्लड कैंसर जैसी गंभीर बीमारी से जूझते हुए यह सफलता प्राप्त की, जिससे उनकी हर ओर सराहना हो रही है। डॉक्टर आंबेडकर कॉलेजमधनं प्रियांश देशमुख हा सायन्स फॅकल्टीमधनं 93.5 जे आहे टक्के घेऊन फर्स्ट आला आहे। आपल्यासोबत प्रियांश देशमुख आहे, त्याच्याशी बोलूया। मला सांग, कसं वाटतंय तुला? तू एवढं मोठं यश संपादन केलं, काय सांगशील? खूप चांगलं वाटत आहे की 2 वर्षासाठी मेहनत केली तर त्याचं फळ आज भेटत आहे, तर चांगलं वाटत आहे खूप. प्रियांश, मला सांग की किती टेन्शन होतं तुझ्या डोक्यावर अभ्यासाचं, की किती वेळ तू अभ्यास करायचा, कसं तू आपलं जे आहे शेड्यूल बनवला होता आणि किती वेळ अभ्यासाला द्यायचा? मी जास्त टेन्शन घेऊन अभ्यास नाही करत होतो. म्हणजे सकाळी उठून तर मी क्लासमध्ये जात होतो, मग आल्यावर 5-6 घंटे मी सेल्फ स्टडी करत होतो आणि रिव्हिजन करत होतो. घरच्यांचं प्रेशर होतं का तुझ्यावर, की 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 अभ्यास करताना दिसायला पाहिजे, की कधी असं वाटलं का आपल्याला खूप मानसिक त्रास होत आहे अभ्यासामुळे? नाही, कधीच नाही. माझे पॅरेंट्स खूप सपोर्टिव्ह होते, तर मला कधी प्रेशर तर करायचं नाही ते की अभ्यास कर म्हणून, स्वतःहूनच करायचो. मग आता एवढं मोठं यश संपादन केलं आहे, तू काय सांगशील? कसं वाटतंय तुला? आणि जे लोक निराश झाले, कमी मार्क्स मिळाले किंवा फेल झाले किंवा ज्यांना मानसिक तणाव या सगळ्या याच्यामुळे होतं, त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील? मी तर हेच सांगेन की आता जे झालं आहे ते, अगर तुमचा रिझल्ट चांगला नाही आला तर तुम्ही जे आता जे झालं ते विसरून जा आणि समोर फोकस करा. कारण की खूप सारे एक्झाम आहे लाईफमध्ये, हेच आखरी एक्झाम नव्हती आणि खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहे. ज्यांनी कमी स्कोअर केला आहे ते पण पुढे जाऊन खूप काही चांगलं करते. आपल्यासोबत प्रियांशची आई सुद्धा आहे, त्यांच्याशी सुद्धा बोलू। मला सांगा, तुमच्या मुलाने एवढं मोठे यश संपादन केलं आहे, सायन्स फॅकल्टीमधनं चांगल्या मार्कांनी चांगल्या टक्क्यांनी पास झाला आहे, फर्स्ट आला आहे कॉलेजमधनं, काय सांगाल तुम्ही? कसं वाटतंय तुम्हाला? भावना सांगा तुमची। मला खूप प्राऊड फील होत आहे, खूप छान वाटत आहे। आपण आणि माझी मोठी मुलगी पण याच कॉलेजमध्ये होती, ती पण बोर्डात टॉपर होती, त्याच्यामुळे मला दोन्ही मुलाबद्दल खूप प्राऊड फील होत आहे। किती योगदान आहे तुमचं? आपण पॅरेंट्स म्हणून तुमचं कॉलेजचं कशा प्रकारे तुम्ही सपोर्ट केला आणि त्याचा जे आहे गौरव वाढवला? कॉलेजचं 50% आणि त्यांचा सेल्फ स्टडी 50%। असं मुलांचा अधिक भर जो आहे तो क्लासेसवर असतो, कॉलेजमध्ये कमी येतात। तुम्हाला काय वाटते की कॉलेजवर डिपेंड राहायला पाहिजे, क्लासेसवर डिपेंड राहायला पाहिजे? प्रियांशनी कसा अभ्यास केला? आधी तर त्यांनी जानेवारीपर्यंत जेईचाच केला, जेईमध्ये त्याचा चांगला स्कोर आला। त्याच्यानंतर जेईचा स्कोर आल्यावर त्यांनी मग इकडे बोर्डावर फोकस केलं। त्यात त्यांनी कॉलेजच्या टीचरनी त्याला कोऑपरेट केलं आणि त्यांनी स्वतः पण खूप मेहनत घेतली। छान वाटत आहे मला। सेल्फ स्टडीच्या भरोशावर प्रियांशने हे यश संपादन केलं आणि चांगले मार्क्स मिळवले। त्याचं म्हणणं असंच आहे की कमी मार्क्स मिळाले तर निराश व्हायला नाही पाहिजे, त्यापेक्षा अधिक चांगला अभ्यास करायला पाहिजे आणि मार्क्स संपादन करायला पाहिजे। कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र टीव्ही 24, नागपूर। तुझं पूर्ण नाव सांग? प्रियांश संजय देशमुख. तू आंबेडकर कॉलेजमधनं फर्स्ट आलाय सायन्स फॅकल्टीमधनं, काय सांगशील? कसा अभ्यास केला तू आणि कसा अनुभव होता या 12वीचा? नाही, म्हणजे बोर्ड्सचं तर एवढं टफ नाही राहत, इझीच राहते. तुम्हाला फक्त जे बुक्स आहे स्टेट बोर्डचे तेच चांगली करायचे आणि त्याचे सगळे जे एक्झाम्पल्स वगैरे आहे तेच करायचे आहे. काही एक्स्ट्रा जास्त करायची गरज नाही. अच्छा, आणि कशा प्रकारे तू अभ्यास केला होता? घरच्यांचं कसं तुला प्रोत्साहन मिळालं? प्रेशर होतं का अभ्यासाचं? आणि काय वाटत होतं तुला? नाही, प्रेशर नव्हता. माझे पॅरेंट्स तर खूप सपोर्टिव्ह होते. स्वतःहूनच करत होतो, म्हणजे सेल्फ स्टडी जास्त करायला पाहिजे तेच.
काय म्हणशील तू आता एवढं मोठं यश संपादन केलं, काय सांगशील? टीचर्सचा खूप मोठा रोल होता आणि माझ्या पॅरेंट्सचा पण खूप मोठा रोल होता. त्यांना मी थँक्स करीन. रुटीन अभ्यास तू कसा करायचा? हां रुटीन अभ्यास कसा करायचा? डेली अभ्यास कसा करायचा? ते दिमागातच होतं की काही चांगलं करायचं आहे, तर आपोआपच होत होतं ते. आणि मला सांग तिथे अनेक विद्यार्थी फेल होतात, तर त्यांचं जे आहे मनोबल ढासळून जाते किंवा ते नाराज होतात, तर त्यांना तू काय सांगशील? मी तेच सांगेन की आता एका एक्झामने एवढं काही होत नाही. तुम्ही समोर अजून पण करू शकता. आतापासून पण मेहनत केली तर अजून तुम्ही पुढे अजून चांगलं करू शकता खूप. तुला किती मार्क मिळाले? 93.5%. तुमच्या मुलांनी मोठं यश संपादन केलं आहे. आई म्हणून तुम्हाला काय वाटते, काय भावना आहे तुमच्या? कशा प्रकारे अभ्यास करत होता तो? तुम्ही प्रेशर द्यायचे का अभ्यासासाठी? तुम्हाला म्हणावं लागलं का अभ्यास कर असं, की काय सांगाल तुम्ही? नाही, खूप प्राऊड फील करत आहे मी. आणि तो कंटिन्युअस अभ्यास करत होता. कॉलेजचं खूप मोठं कोऑपरेशन आहे याच्यामध्ये आणि त्याची मेहनत आहे. तो कंटिन्युअस अभ्यास करत होता. माझी मुलगी पण, ती पण बोर्डाला टॉपरच होती. दोघं पण खूप स्वतः सेल्फ स्टडी करतात आणि कॉलेजचं स्टाफचं कोऑपरेशन खूप जास्त होतं. सगळं छान होतं. आणि काय क्लासेस किती योगदान आहे याच्यामध्ये, की फक्त कॉलेजच्याच भरोशावर तो पास झाला? नाही, बोर्डामध्ये क्लासेसचं योगदान काहीच नाही. सगळं काही कॉलेजचंच आहे. जेई मध्ये त्याचा जो स्कोअर चांगला आला त्याच्यामध्ये क्लासचं योगदान आहे. जेई मध्ये पण त्याला 98.8% आहे. अनेक आई वडिलांचं असं म्हणणं राहते की प्रेशर टाकतात मुलांवर अभ्यासासाठी. नाही, मुलांना आतूनच ते फिलिंग आहे. ते कंटिन्युअस अभ्यास करत असतात. सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी तुम्हाला कधी अशी म्हणण्याची आवश्यकता पडली? कधीच नाही. मला म्हणावं लागलं की थांब आता, आराम कर. असं भरपूरदा होतंय की आई वडील जे आहे मुलांवर प्रेशर टाकतात, मग कधी फेल झाले मुलं तर त्यांना नाही, अशी वेळ कधीच नाही आली. नेहमी अबाव 95च होते माझे सगळे मुलं. पॅरेंट्सला, अशा विद्यार्थ्यांना तुमचा काय संदेश आहे? मुलांनी स्वतःहूनच सेल्फ स्टडी करायला पाहिजे. जोपर्यंत मुलं स्वतःहून करणार नाही तोपर्यंत कोणीच काही करू शकत नाही. आणि माझे दोन्ही मुलं स्वतःहूनच करतात आणि बाकी टीचर्स लोकांचं कोऑपरेशन आहे कॉलेजच्या.